आज 26 जानेवारी आपल्या देशासाठी जे महत्त्वाचे 2 सण म्हणता येतील त्याच्यामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे खूप महत्त्वाचे आहेत. याचं महत्त्व हे खूप वेगळं आहे. ज्यावेळेस आपण हा दिवस साजरा करायला सुरुवात करतो त्या दिवशी वेगळी भावना असते. या दिवशी प्रत्येक गोष्ट वेगळी वाटते. ज्यावेळेस आपण सकाळी उठून ह्या 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी तयार होतो त्यावेळेस खूप मनात आनंद असतो. आपण जेव्हा झेंड्याला वंदन करतो त्यावेळेस गाणारं गीत असू द्या, आपलं राष्ट्रगीत असू द्या, हे ऐकताना एक वेगळाच अंगावर काटा येणारा क्षण असतो. त्यावेळेस देशभक्तीचे अनेक गाणे ज्यावेळेस लागतात त्यावेळेस अंगात एक वेगळाच उत्साह आलेला असतो. आपण त्या महान देशाचे नागरिक आहोत हे प्रत्येक क्षणी आपल्याला जाणवत असतं. म्हणून हा दिवस, हे 2 दिवस जे असतात ना, हे खरं तर वेगळे असतात. आपण खूप सारे सण देशात साजरे करतो, पण 2 दिवसाची जी काही वेगळीच अनुभव असतो, जो वेगळाच अनुभव असतो तो खूपच महत्त्वाचा वाटतो. आणि खरं देशभक्ती काय असते ना ते या दिवशी आपल्याला कळून येतं. आणि यानंतर असं वाटतं की जर आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट फक्त सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतोय का, किंवा अशा वेळेस आपण आधी जे घडले किंवा देशाची स्वातंत्र्य, संविधान दिवस असू द्या, प्रत्येक गोष्टीच्या ज्या तळाशी जाऊन आपल्याला याच्यामधून आपण एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून काय घेऊ शकतो, आपल्या येणाऱ्या पिढी म्हणजे आज आपले स्टुडंट असू द्या, आपले घरातील मुलं असू द्या, यांना हा जो काही वसा आहे तो कसा देऊ शकतो याच्या बाबतीत मनात विचार येऊन जातो. कारण आपण बऱ्याच गोष्टी त्यांना शिकवत असतो, सांगत असतो, समजून आपणही आज हे सगळं साजरं करतोय. ही सगळे संस्कार कोणामुळे झाले? मला ती माझी मराठी शाळा आठवते जिथे हे कार्यक्रम व्हायचे, ज्याच्यामध्ये भाषणाची तयारी करायला मी जात असायचो. त्यावेळेस खरं तर भाषण लिहिणं, पाठ करणं, समोर गेल्यानंतर भीती वाटणं, हात थरथर कापणं, ही भावना होतीच. पण आता कदाचित काय आम्ही निवडक विद्यार्थी असतो किंवा प्रत्येक वर्गातील त्यांना ते भाषण, पण त्यावेळेस ती एक अशी भावना असायची की भाषण करण्यात जो आनंद वाटायचा, जी मजा वाटायची, इतकं सगळं गाव जमा असायचं आणि त्यांच्या पुढे आपण जे बोलायचो किंवा त्या काळात लहान असतानाही ज्या गोष्टी आपल्या मनावर संस्कार करून जायच्या ते खूप महत्त्वाच्या होत्या. आणि ही परंपरा टिकली पाहिजे. याच्यातून आपल्याला आजही गावाखेड्यात, देशात, प्रत्येक ठिकाणी या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण लहान मुलांना ह्याच्यातूनच शिक्षण मिळतं. मुलांचे डान्स असतील, मुलांचे कलागुण ह्या दिवशी पाहिले जातात. एक देशभक्तीपर गाण्यावर जेव्हा ते नाचत असतील, गाणे म्हणत असतील त्यावेळेस त्यांना त्याची जाणीव होते. म्हणून स्टुडंट्सना ह्या गोष्टी माहीत का असाव्या, तर खरं सांगायचं गेलं तर हे स्टुडंट उद्याचे नागरिक होणार आहेत. उद्या जाऊन हे डॉक्टर होणार आहेत, इंजिनियर्स होणार आहेत, कोणत्या क्षेत्रात शास्त्रज्ञ होतील, पायलट होतील. पण हे देशासाठीच काही ना काही योगदान देणार आहे. त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस या सगळ्या क्षेत्रात जातील त्यावेळेस एक भावना मनात राहिली पाहिजे की आपण त्या महान देशाचे नागरिक आहोत, ज्याचा एवढा मोठा इतिहास आहे, ज्याची एवढी मोठे. विद्यार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिन काय समजून घ्यायला हवं, तर पहिली गोष्ट आहे की संविधानाने आपल्याला काय हक्क दिले, काय जबाबदारी दिले, जसे की शिक्षणाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, संचाराचा हक्क, असे भरपूर हक्क दिले. त्याचबरोबर जबाबदारी दिल्या की देशाची संपत्तीची रक्षा करणे, देशाचे मान राखणे, या सगळ्या गोष्टीची एक नागरिक म्हणून भान असणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात. देशाच्या संविधानाची अंमलबजावणी या दिवसापासून चालू झाली. देशाच्या संविधानाने आपल्याला जगायचं कसं, वागायचं कसं हे शिकवलं. म्हणून एक नागरिक म्हणून, भारताचा नागरिक म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवण्याच्या पाहिजे. रिपब्लिक डे म्हणजे फक्त हॅपी रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणा देणं ठीक आहे, पण त्याच्याबरोबरच आपली जबाबदारी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्टुडंट्सने ह्या गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे. कारण की लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार होत आलेले आहेत त्याचाच पुढचा पार्ट म्हणून आपण काय केलं पाहिजे की हा दिवस तेवढ्याच उत्साहाने
कारण की जे स्टुडंट आहेत उद्या देशाचे नागरिक आणि तेही जबाबदार नागरिक होणार आहेत. सर्रास जे आपण आता चुकीचं वागत असेल किंवा काय असेल नकळत देशाच्या बाबतीत विचार होत नसेल, खोटं बोलणे असू द्या, काही चुकीचा प्रकार करणे असू द्या, काही गोष्टी विपरीत जर करत असतील तर त्या करताना एक जाणीव ठेवणे आवश्यक आहे. ती म्हणजे काय, तर देशाचं आपण पुढे नुकसान करतोय का, देशाला गालबोट लागेल अशा गोष्टी आपण करतोय का, देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान काय आहे, देश पुढे जाण्यासाठी आपण कोणते रोल्स बजावतोय, कोणत्या गोष्टी आपल्या हातून घडत आहेत का, आणि घडत नसतील तर आपण त्यासाठी काय करावं, सगळ्या गोष्टीचा विचार आपण एक नागरिक म्हणून करणं गरजेचं आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्टला देशभक्ती सगळ्यांमध्ये असतेच, पण या व्यतिरिक्तही इतर वेळेही आपल्या लोकांबद्दल प्रेम, त्याच्याबद्दल आदर आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची उमेद नक्की असायला हवी. म्हणून आजच्या दिवशी एवढंच सांगतो की सर्वांनी हा दिवस उत्साहाने साजरा करावाच, पण स्टुडंट्सला असू द्या, प्रत्येक नागरिक असू द्या, ह्याने आपला देश प्रगती कसा करेल त्याच्यासाठी आपण आपले सर्व जे अधिकार असतील किंवा आपल्या जबाबदार असतील त्या पूर्ण करण्याकडे लक्ष देऊया. केल्याशिवाय आपला देश पुढे जाणार नाही. सो स्टुडंट्स, आपण फक्त करिअर किंवा स्वतःचं कॉम्पिटिशन असा संकुचित विचार न करता याच्या माध्यमातून देशासाठी आपण काय करू शकतोय का, कारण की आजकाल आपल्या संस्था इस्रो, DRDO किंवा खूप मोठमोठ्या संस्था आहेत की देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत. या सगळ्यामध्ये आपण जाऊन देशासाठी काहीतरी करू शकतोय का, ह्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण की प्राईम आपलं कर्तव्य हे असेल की देश पहिला नंतर बाकी सगळे. कारण की फक्त म्हणण्याची गोष्ट नाही, ज्यावेळेस आपण करायला सुरुवात करू त्यावेळेस होईल. ज्ञान घेणं, ज्ञान देणं हे पण एक देशसेवेसारखंच आहे. त्यामुळं आपल्याला ज्या गोष्टी माहीत होतील त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा, त्याद्वारे तरी आपल्याला देशाची सेवा करता येईल. त्याचबरोबर जे गरजवंत आहेत, ज्यांना कशाची रिक्वायरमेंट आहेत, काही विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचण येत असतील तर अशा काहींना मदत करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनही तुम्ही देशाची सेवा करू शकता. म्हणून अशा छोट्या उपक्रमातून देशासाठी काहीतरी करत राहा. यातूनच आपला भारत देश अजून प्रगती करेल आणि आपण हा 26 जानेवारी असू द्या, 15 ऑगस्ट असू द्या, हे दिवस आणखीन पुढचे कितीतरी वर्ष उत्साहाने आणि आनंदाने साजरे करत राहू हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.